ಹಲೋ ಎವ್ರಿವನ್, ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಶಾಪುರ್ ಹೆಡ್ಲೈನ್ಸ್. ನಾನು ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ಮೊಹಮ್ಮದ್ ಇಸ್ಮಾಯಿಲ್. ಶಾಪುರ್ ತಾಲೂಕಿನ ನಾಗನಡ್ಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದ ಪದ್ಧತಿಯಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಹಜರತ್ ನೂರುಲ್ಲಾ ಬಗ್ದಾದಿ ಅವರ ಜಾತ್ರೆ ಬಹು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗಿದೆ. ದಿನಾಂಕ 18 ಫೆಬ್ರವರಿ 2025ರಂದು ಹಜರತ್ ಜಹೀರುದ್ದೀನ್ ಖಾದ್ರಿ ಸಾಹೇಬ್ ಖಿಬ್ಲಾ ಮತ್ತು ದರ್ಗಾದ ಪೂಜ್ಯರುಗಳಾದ ಹಜರತ್ ಮಖದೂಮ್ ಸಾಹೇಬ್ ಅವರ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಸಂದಲ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ನಾಗನಟ್ಗಿ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಮುಖ ಬೀದಿಗಳಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆಯ ಮುಖಾಂತರ ಗಂಧ ದರ್ಗಾಗೆ ತಲುಪಿದೆ. ಈ ಒಂದು ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಜರತ್ ಸೈಯದ್ ಶಾ ಚಂದಾ ಹುಸೇನಿ ಅಲ್ಮಾರು ಜುಬೇರ್ ಸಾಹೇಬ್ ಮತ್ತು ಖದೀರ್ ಅತ್ತಾರಿ ಹಾಗೂ ಜಹೀರುದ್ದೀನ್ ಖಾದ್ರಿ ಅವರು ಊರಿನ ಗ್ರಾಮದ ಗುರು ಹಿರಿಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. 19 ಫೆಬ್ರವರಿ 2025ರಂದು ಚಿರಾಗ ದೀಪೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗಲಾಗಿದೆ. 20 ಫೆಬ್ರವರಿ 2025ರಂದು ಪ್ರಸಾದ ಸೇವೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗಲಾಗಿದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಊರಿನ ಗಣ್ಯರು ಸಕಲ ಸದ್ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸಿ ತನು ಮನ ಧನದಿಂದ ದೇವರ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿದ್ದರು. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नादिरीन इकराम, हम हैं मकाम तालुका शाहपुर और जो है ना मकाम नानडगी में अल्हम्दुलिल्लाह मैं कुछ सालों से आ रहा हूँ। यहाँ हज़रत सैयद शाह अब्दुल्ला अल बगदादी रहमतुल्लाहि ताला अलैह और नूरुद्दीन अल बगदादी रहमतुल्लाहि ताला अलैह, इन दोनों कदीम बुजुर्गान दीन हैं, रिज़वानुल्लाहि ताला अजमाइन हैं। आपने देखा कि यहाँ आस्थाने पर अभी अल्हम्दुलिल्लाह संदल माली की गई। हज़रत सैयद शाह ज़हीरुद्दीन क़ादरी साहब क़िबला और यहाँ के ख़ादिम मखदूम बाबा और आखिर अल्हम्दुलिल्लाह संदल माली की गई। और यहाँ हम ये देख रहे हैं नानडगी मकाम पे कि नानडगी में हिंदू मुसलमान सब एक सहती के साथ में हजरत की खिदमत अंजाम दे रहे हैं। अगर नानडगी के जैसा हिंदू मुसलमान सब इत्तेफाक और इत्तेहाद से ऐसा अगर हम यहाँ अमल करेंगे तो यही अमल पूरे हिंदुस्तान में अमन व शांति का मैसेज देगा, अमन और शांति का एक पैगाम देगा। यहाँ हम देख रहेंगे हमारे यहाँ के पटेल साहब और यहाँ के मेंबर साहब, पूरे हिंदू मुसलमान ऐसा मालूम हो रहा है कि सब एक जश्न मना रहे हैं। हजरत का आशीर्वाद, हजरत का फैजान, हजरत की विलायत ऐसे चमक रही है कि हर बच्चा यहाँ खुश हुआ है। ये हिंदू ही नहीं, मुसलमान ही नहीं, बल्कि सब हम मुसलमान हिंदू सब भाई भाई आपस में रहकर हजरत की खिदमत कर रहे हैं और सबको हजरत अपना फैजान और अपना आशीर्वाद दे रहे हैं। यही मैसेज तमाम मुल्क के कोने कोने में जाएगा तो अमन व शांति का ये मैसेज है। ये तमाम मुल्क की, हिंदुस्तान की एक तहजीब है कि ऐसे यहाँ बुजुर्गान दीन हर एक को अपना फैदान, अपना आशीर्वाद दे रहे हैं। तो ये बड़ी खुशी और मसरत की बात है कि आज एक रात का 1 बज चुका, इसके बावजूद भी तमाम छोटे बच्चे, बड़े, औरतें, खवातीन सब हजरत के फैदान को फायदा है, उनकी दुआएं के लेने के लिए, उनके आशीर्वाद लेने के लिए, उनके फैजान से फैयाब होने के लिए तमाम हजरत के संदल में मौजूद है। यहाँ संदल, चिरागा और जियारत की जा रही है। बड़ी मसरत के साथ में मुझे ये मैसेज देते हुए खुशी हो रही है कि हम आज तमाम मिलजुल कर एक बुजुर्गान दीन की खिदमत अंजाम दे रहे हैं। यही अमन और शांति और इस्लाम का यही पैगाम है कि हम मिलजुल कर रहे, आपस में भाईचारगी के साथ में रहे। यही सबसे पहले इंसानियत है और यही एक मामला अल्लाह वालों का यही फैदान है। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಸಣ್ಣ ನಾಗನಟಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಾವು ಒಳ್ಳೆಯದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಜರತ್ ಬಗಲಾಲ್ ಸಾಹೇಬ್ ನಾವು ದರ್ಗಾದ ಜಾತ್ರೆ ನಡೆಸ್ತಿದ್ವಿ. ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ನಾವು ಅಣ್ಣತಮ್ಮರಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆಸ್ತಿದ್ವಿ. ಹೋದ ವರ್ಷ ಸರಿಯಾಗಿತ್ತು, ಈ ವರ್ಷ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅಣ್ಣತಮ್ಮರಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ವಿ. ಚಂದ ನಡೆದ ಪ್ರಸಾದ ನಾಳೆ ಪ್ರಸಾದ ಐತಿ, ಇವತ್ತು ಗಂಧ ಮುಗಿದು. ನಮ್ಮ ನಾಗರಾಜ್ ದಣಿ, ನಮ್ಮ ಮೇಟಿಗೌಡರು, ಮಾಲಿಗೌಡರು, ಪೊಲೀಸ್ಗೌಡರು ಎಲ್ಲರೂ ಕಲಿತು ಈ ಮುತ್ತೈನ ಜಾತ್ರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಜರತ್ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ಅಲ್ ಬಗದಾದಿ, ಹಜರತ್ ನೂರುಲ್ಲಾ ಅಲ್ ಬಗದಾದಿ ಜಾತ್ರೆ ಮಹೋತ್ಸವ ಎಲ್ಲರೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
ಆನಂದವಾಗಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರು ಜಗಳ ಜೂಟಿಲ್ಲ, ಏನು ಎಲ್ಲ ಅಣ್ಣತಮ್ಮರಾಗಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಗಂಧ ಐತೆ, ನಾಳೆ ದೀಪ, ನಾಡ್ದು ಜಾರತ್, 3 ದಿನ ಕಾರ್ಯ.